मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 8 दुभत्या गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबावर मोठं आर्थिक व मानसिक संकट कोसळलं. या कठीण प्रसंगी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येत माणुसकीचं दर्शन घडवलं. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या पुढाकारातून मित्र परिवाराने लोकवर्गणीतून मदतीचा हात पुढे करत मच्छिंद्र काळे यांना एक दुभती गाय भेट दिली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी काळे यांच्या गोठ्यावरून जाणारी वीज वाहिनी अचानक तुटून गोठ्याच्या लोखंडी कंपाऊंडवर पडली होती. त्यामुळे संपूर्ण गोठ्यात विद्युत प्रवाह पसरला आणि गोठ्यात बांधलेल्या 8 दुभत्या गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून काळे कुटुंबाच्या उपजीविकेचं प्रमुख साधनच हिरावलं गेलं होतं. या दुःखद घटनेची माहिती मिळताच सुरेंद्र थोरात व त्यांच्या मित्र परिवाराने तातडीने मदतीचा निर्णय घेतला. समाजातील अनेक दात्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक हातभार लावत एक दुभती गाय खरेदी करून ती काळे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली. यावेळी सुरेंद्र थोरात यांनी सांगितलं की आजच्या स्वार्थी युगात माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हात समाजाला नवी दिशा देतात. संकटात दिलेली छोटीशी मदतही एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभारी देऊ शकते. या उपक्रमातून समाजात सहकार्य, संवेदनशीलता आणि परस्पर मदतीचा आदर्श निर्माण झाला आहे. याप्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगरसेवक दासूभाऊ पठारे, उद्योजक शिवाभाऊ पाठक, राजाभाऊ खेवरे, बबनराव जरहाड, साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोढवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, अनिल पठारे, पत्रकार अफिक शेख, मनसूरभाई शेख, करीम शेख, डॉक्टर संदीप मुसमाडे, जालिंदर मुसमाडे, कुमार भिंगारे, किशोर पंडित, सागर संसारे, विठ्ठल मुसमाडे, राजेंद्र कदम, रमेश मुसमाडे आदी उपस्थित होते. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.